मुख्यमंत्री सोनियाच्या निर्णयाला हरताळ फासण्याची शक्यता. अतिरिक्त 3 सिलेंडर फक्त बीपीएल धारकांसाठीच देण्याचा प्रस्ताव. जलसंपदा खातं भ्रष्ट मंत्र्यांच्या हाती. विजय पांढरे यांचा पुनरुच्चार. काँग्रेसची सोबत येण्याची इच्छा नसेल तर आम्हीही स्वबळावर लढू. छगन भुजबळ यांचा निर्धार. T20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग झाल्याची शक्यता. आयसीसी पॅनलचे 6 पंच संशयाच्या घेऱ्यात. काँग्रेस शासित राज्यामध्ये सबसिडीच्या सिलेंडरची संख्या 6 वरून 9 वर नेण्याचा आदेश काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिला होता. मात्र या आदेशाला महाराष्ट्रात हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे. सवलतीच्या दरातले अधिकचे 3 सिलेंडर्स राज्यातले फक्त दारिद्र्य रेषेखालच्या लोकांनाच देण्याचा राज्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार निर्णय घेणार असल्याची माहिती एबीपी मासाच्या सूत्रांकडून मिळतेय. जलसंपदा खातं हे भ्रष्ट मंत्र्यांच्या हाती आहे, असा पुनरुच्चार मेटाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केला आहे. पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये पांढरे यांनी जलसंपदा खात्यावर पुन्हा एकदा आसू डोळले आहेत. राज्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष टोकाला गेलाय. माणिकराव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी सुद्धा काँग्रेसच्या सोबत येण्याची इच्छा नसेल तर आम्हीही त्यांच्याशिवाय निवडणुका लढवू असं जाहीर केलंय. 2014च्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. त्यामुळेच 11 जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह केल्याचं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यानं मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरामध्ये 56 पैशांनी कपात झाली आहे. मात्र तुटपुंज दर कपातीमुळे वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने आवळा देऊन कोवळा काढल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटते आहे. नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकामध्ये मॅच फिक्सिंगचं नवं प्रकरण समोर आलंय. एका खासगी वृत्तवाहिनीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशननं अंपायर्सना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. आयसीसीच्या पॅनलवर असणारे 6 अंपायर्स स्टिंग ऑपरेशनमुळे संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत. यामध्ये बांगलादेशचे 1, पाकचे 2 आणि श्रीलंकेच्या 3 अंपायर्सचा समावेश आहे. दरम्यान आयसीसीनं या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.